हॅलो एव्हरीवन, A to Z एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण नाऊनबद्दल पाहिलेलं होतं. नाऊन, त्याच्यानंतर नाऊनचे असणारे 2 टाइप्स आणि त्यानंतर आपण प्रोनाऊनबद्दल पाहिलेलं होतं. असे 3 व्हिडिओज मी नाऊनच्या रिलेटेड ऑलरेडी अपलोड केलेले आहेत. तुम्ही जर ते अजूनही पाहिले नसतील तर A to Z एज्युकेशन या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये नाऊनच्या रिलेटेड असणारे 3 व्हिडिओज आहेत. तुम्ही ते अवश्य पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की नाऊन म्हणजे काय, त्याचे टाइप्स कोणते आणि प्रोनाऊन म्हणजे काय आणि ॲक्च्युअल डिफरन्स काय आहे नाऊन आणि प्रोनाऊनमध्ये. आणि आता एक ऑलरेडी एम इज आरची स्टोरी असणारा व्हिडिओ तोसुद्धा मी अपलोड केलेला आहे आणि तो जर तुम्ही अजून पाहिला नसेल तर तोही पहा. म्हणजे आजचा व्हिडिओ आणि तो जो मी अपलोड केलेला एम इज आरचा व्हिडिओ याच्याशी असणारं कनेक्शन तुमच्या लक्षात येईल. म्हणजे एम इज आरचा असणारा व्हिडिओ आणि आज मी जे काही एक्सप्लेन करणार आहे त्याचं नक्की काय आहे तर हे आज आपल्याला याच्या व्हिडिओमधून कळणार आहे. आता बऱ्याचदा असं होतं की आपण एम कधी वापरायचा, इज कधी वापरायचा किंवा आर कधी वापरायचा, तर त्याच्याशीच रिलेटेड असणारा हा मी व्हिडिओ तुम्हालाच दाखवत आहे. We use M when the pronoun is used. I is used. म्हणजे आपण M कधी वापरतो तर प्रत्येक वेळेला जिथे जिथे I हे प्रोनाउन येतं त्यावेळेला I नंतर नेहमी M हेच वापरावं लागतं. फॉर एक्झाम्पल तुमच्यासमोर आहे I am painting. मग सुरुवातीला I हे प्रोनाउन आलेलं आहे म्हणून I नंतर M वापरलेला आहे. I am पेंटिंग. येस, एम इज आरची असणारी स्टोरी मी तुम्हाला ऑलरेडी अपलोड केलेली आहे, त्याच्यामुळेच मी तुम्हाला म्हणत आहे की जर तुम्ही एम इज आरची असणारी स्टोरी तो जो असणारा व्हिडिओ तुम्ही अजून पाहिला नसेल तर तुम्ही तो नक्की पहा. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की एम कधी वापरलेलं आहे आणि ते एम का वापरलेलं आहे, इज का वापरलेलं आहे आणि आर का वापरलेलं आहे. आता आय एम फीलिंग गुड आलं. आय हे प्रोनाउन आहे आणि त्याच्यानंतर आपण काय लगेच वापरलेलं आहे एम. आय एम फीलिंग गुड. त्याच्यानंतर आय एम लिसनिंग. आय एम लिसनिंग. एक गोष्ट लक्षात ठेवायची की ज्या वेळेला आपण जेव्हा आय हे प्रोनाउन वापरतो त्यावेळेला त्याच्यानंतर लगेच एम वापरावंच लागतं. आय एम अ डान्सर, आय एम अ टीचर, आय एम पेंटिंग, आय एम रायटिंग, आय एम लिसनिंग. म्हणजे काय, जेव्हा आय हे प्रोनाउन आलेलं आहे त्याच्यानंतर आपल्याला एम वापरायचं आहे. आलं लक्षात? एम कधी वापरायचं? येस, आय एम. आता आपण इजबद्दल पाहूया. आता कशाचं पाहूयात? इज. वी यूज इज व्हेन वी टॉक अबाउट सिंग्युलर थिंग ऑर वन सिंगल पर्सन. म्हणजे आपण इज कधी वापरायचं आहे ज्या वेळेला आपण फक्त एकाच व्यक्तीबद्दल बोलतो किंवा एकाच थिंगबद्दल बोलतो त्यावेळेला इज हे वापरावं लागतं. म्हणजे एकवचनी सिंगल थिंगबद्दल, सिंगल व्यक्तीबद्दल ज्या वेळेला आपण बोलतो त्यावेळेला इज वापरायचं. ओके. फॉर एक्झाम्पल, राहुल इज अ ब्रिलियंट बॉय. राहुल हा एकटाच पर्सन आहे, सिंग्युलर पर्सन आहे, म्हणून इथे काय वापरलेलं आहे? राहुल इज अ ब्रिलियंट बॉय. राहुल इज. राहुल आर म्हटलेलं आहे का? नाही आहे. कारण का? राहुल हे सिंग्युलर पर्सन आहे, एकवचनी. सो राहुल इज अ ब्रिलियंट बॉय. त्याच्यानंतर काय आहे? ही इज सॉरी फॉर हिज मिस्टेक. ही म्हणजे काय तर तो एक मुलगा आहे आणि सिंग्युलर आहे म्हणून ही इज वापरलेला आहे. म्हणून काय वापरलेलं आहे? ही इज सॉरी फॉर हिज मिस्टेक. आता नेक्स्ट बघा. द मंकी इज सिटिंग ऑन द ट्री. मंकी इज. द मंकी इज. फक्त एकच मंकी झाडावरती आहे म्हणून मंकी इज म्हटलेलं आहे. एकच मंकी आहे, सिंग्युलर मंकी आहे म्हणून तिथे काय यूज केलेलं आहे? मंकी इज वापरलेला आहे. आलं लक्षात? इज कधी वापरायचं? ज्या वेळेला आपण फक्त एका सिंगल पर्सनबद्दल किंवा सिंगल थिंग्सबद्दल बोलतो त्यावेळेला इज वापरायचं असतं.
आता नेक्स्ट आहे की आपण आर कधी वापरतो. वी यूज आर वेन वी यूज द प्रोनाउन यू अँड वेन वी टॉक अबाउट प्लुरल. जेव्हा जेव्हा आपण यू हे प्रोनाउन वापरतो, जेव्हा आपण यू हे प्रोनाउन वापरतो, किंवा जेव्हा आपण अनेक वचनी खूप साऱ्या लोकांबद्दल बोलतो, खूप साऱ्या थिंग्सबद्दल बोलतो, सिंग्युलर नाही, इथे खूप सारे मल्टिपल, ज्यावेळेला आपण काय करतो प्लुरल थिंग्सबद्दल किंवा मेनी पीपल्सबद्दल बोलतो, खूप जणांबद्दल बोलतो, फक्त एकाबद्दल नाही, त्यावेळेला आपल्याला आर हे वापरावं लागतं. फॉर एक्झाम्पल, दे आर वेटिंग. आता दे म्हणजे काय, हे खूप सारे बॉयज आहेत इथे, म्हणून इथे काय म्हटलेलं आहे, दे आर वेटिंग. नेक्स्ट वन आहे माउंटन्स आर ब्युटिफुल. इथे फक्त या चित्रामध्ये एकच माउंटन आहे का, नाही आहे, खूप सारे माउंटन्स आहेत, म्हणून खूप सारे माउंटन्स आहेत म्हणून इथे आर यूज केलेला आहे. माउंटन्स आर ब्युटिफुल. नेक्स्ट वन आहे वी आर एक्साइटेड फॉर द ट्रिप. एकटाच कोण जातोय का ट्रिपला, नाही, ट्रिपला एकत्र खूप सारे मेंबर्स जात आहेत, म्हणून काय म्हटलेलं आहे तिथे वी आर एक्साइटेड फॉर द ट्रिप. वी आर एक्साइटेड फॉर द ट्रिप. आलं लक्षात. म्हणजे अशा पद्धतीने आपण एम कधी वापरतो, ज्या वेळेला आय हे प्रोनाउन यूज केलं जातं, जिथे जिथे आय हे प्रोनाउन यूज केलं जातं तिथे तिथे एम हा वर्ड यूज केला जातो. आय एम, नेहमी आय ह्या प्रोनाउन नंतर एम जोडावं लागतं. त्याच्यानंतर इज कधी वापरतो, जेव्हा आपण सिंगल पर्सनबद्दल किंवा सिंगल थिंग्सबद्दल म्हणजे एकाच वस्तूबद्दल किंवा एकाच व्यक्तीबद्दल बोलतो, त्यावेळेला आपण इज वापरतो. येस, राहुल इज, ही इज, शी इज, इट इज. सिंग्युलर पर्सनबद्दल आपण बोलतो, म्हणून काय म्हटलेलं आहे, इज वापरलेला आहे. आणि आर कधी वापरतो, ज्या वेळेला आपण मेनी पीपल्सबद्दल बोलतो, प्लुरल मेनी पीपल्सबद्दल बोलतो, त्यावेळेला काय करायचं आहे, आर यूज करायचं आहे. म्हणजेच काय, ज्यावेळेला तुम्ही यू हे प्रोनाउन वापरता त्याही वेळेला आर यूज करायचं आहे. आणि त्याचबरोबर ज्या वेळेला तुम्ही मेनी पीपल्सबद्दल मेनी थिंग्सबद्दल बोलता त्याही वेळेला आर हे वापरावं लागतं. दे आर, येस, माउंटन्स आर, वी आर, म्हणजे इथे मल्टिपल थिंग्स ज्या वेळेला येतात त्यावेळेला आर वापरावं लागतं. मला असं वाटतं की तुमची एम इज आरची असणारी कन्सेप्ट इथं क्लिअर झालेली असावी, कारण काही अवघड नाही आहे. अगदी या एक्झाम्पलमधून तुमच्या लक्षात येतं आहे की आपण एम कधी वापरायचं, इज कधी वापरायचं आणि आर कधी वापरायचं. आपण वॉज वरच्या रिलेटेड, विल शालच्या रिलेटेड आपण नेक्स्ट पुन्हा व्हिडिओ पाहणारच आहोत. तोपर्यंत आज या तुम्ही व्हिडिओचा चांगला अभ्यास करा. तुम्ही व्हिडिओ पुन्हा पहा, म्हणजे तुमची कन्सेप्ट अजूनही चांगली क्लिअर होईल, काही डाऊट येणार नाही आणि इंग्लिशमध्ये सेंटेन्स फॉर्मेशनच्या वेळेला सुद्धा काहीही अडचण येणार नाही. हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही जर A to Z एज्युकेशन या यूट्यूब चॅनेलवरती जर नवीन असाल तर या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.